बात झाला आता सिरियस डिस्कशन आहे. आपण आता कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलूया. मी तुला एक जादू दाखवू. आता काय होणार आहे? हा जो दगड आहे ना, ही जादू. हा दगड, हा आता तुला पाण्यावरनं चालून दाखवणार आहे. रेडी? बाय बाय म्हण. काय ही जादू मला तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. थांब जरा एक मिनिट. तो दगड चुकीचा होता. आदित्य हा सही आहे बघ. हा सही. मला ऐकू येत नाही काहीच. तू नको येऊन सांग मला तिकडे यायचंय. तिकडे सई, तू तिकडे तिथे जा. सई दो. दीदी आओ. Thank you so much.
माझं ठरलंय की आपण म्हातारा झाल्यानंतर मी तुझ्या आधी वर जाणार. आधी प्लीज मला सोडून कधी कुठेही जाऊ नकोस. तू ही अशीच माझ्या जवळ कायम. अरे ये पिंट्या बॉम्ब कसली मारतो. होळी नाहीये, कॅम्प फायर आहे. अरे भाई मी होळी समजून बोंब मारलेलीच नाहीये. अरे थंडीने हुडी भरली मला आणि त्यामुळे मी बोंब मारतोय. अरे पण तुला त्या थंड नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला जायला सांगितलं होतं कोणी? नाही तर काय. पिंट्या मामा तुम्ही ना हे असं असं करा, बरं वाटेल तुम्हाला. बघा आणि तुम्हा सगळ्यांना अजून मस्त वाटावं म्हणून ही कॉफी. ही आयडिया कोणाची आणि कोणी सांगितलं कॉफी बनवायला? कुणी कशाला सांगायला हवं. केसरी परिवाराचा भाग आहात तुम्ही. तुम्हाला काय हवं काय नको ते आम्हाला न सांगता कळतं. हा चला आता कॅम्प फायर तर सुरू झालंय. आता त्याच्या समोर बसून खेळायचे खेळ सुरू करूया. हा खो खो खेळूया का पिंट्या? कबड्डी? ए अरे काय थंडी किती पडली, मैदानी खेळ कसले खेळतोस? बघा शक्यतो बसल्या जागी जेवढं जमेल ना तेवढं खेळूया आपण. पत्ते खेळूया, पत्ते खेळूया. हे पत्ते नको. पत्ते पिस्ता पिस्ता पत्ते शेकोटीत जातील. मग जोकर कुठला आणि हुकूम कुठला कळणारच नाही. हुकूम आता सईच देणार, ती सांगेल ते खेळूया. आणि मी ऑलरेडी ठरवलंय आपण काय खेळणार आहोत ते. पासिंग द पार्सल, ट्रूथ अँड डेअर. पासिंग द पार्सल आणि ट्रूथ ऑर डेअर. एकाच खेळाचं एवढं मोठं नाव? नाही ऍक्च्युली हे दोन वेगवेगळे खेळ आहेत, पण एकत्र खेळायला खूप मजा येते. हो पण खेळायचं कसं? हे बघा पासिंग द पार्सल म्हणजे ही उशी आहे ना, ही आपण एकमेकांवर म्युझिकच्या तालावर पास करत राहायची. त्याची जबाबदारी माझी. आणि म्युझिक थांबल्यानंतर ही उशी ज्या कोणाच्या हातात असेल त्याला शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा? हा म्हणजे दादाच्या आवडीचा खेळ नाही का? हा पण इथे हारलेल्याला स्वतःची शिक्षा स्वतः चूज करता येईल. अरे वा, हे चांगलं आहे. सो शिक्षा इज ट्रूथ अँड डेअर. ट्रूथ म्हणजे तुम्हाला जो कुठला प्रश्न विचारला जाईल त्याचं तुम्हाला खरं खरं उत्तर द्यायचंय. आणि डेअर म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगितली जाईल ती तुम्हाला न भीता करून दाखवायची. येस मला हे छान आवडलेला हा खेळ. हो हो चालेल चालेल. चला तर मग करूया सुरू. रेडी? वाजव. माझ्याकडे हे नेहमी होत आहे. हरलो मी, सुरुवात हरलो मी. हे रड्या रडू नकोस. आता तर खेळाला सुरुवात झालीये. ठरव आता काय? ट्रूथ का डेअर? अरे आता काय निवडू मी? अरे आता आताच घाबरला. ए बंधू घाबरलो नाही मी.
अरे कोणाला ह्याला मी घाबरत नाही. हा अरे चाल काय डेअर शाबास. डेअर डेअर, नक्की डेअर. मग ओके, मग एक काम करा, ते झाड दिसतंय तुम्हाला तिकडे पलीकडे त्या खांबाच्या मागचं? ते हो दिसतंय की. अंधार आहे खूप पण तिकडे. हा, याच अंधाराला न घाबरता तुम्हाला तिथपर्यंत जायचंय, त्या झाडाला हात लावायचा आणि परत यायचंय एकट्याने. त्यात काय एवढं काय त्यात. Come on. जा जा उठ जा जा. हा हे झाड नाही चालणार. हे नाही. त्या खांबाच्या पलीकडचं. ए पिंट्या, तुला एकट्याला द्यायला सांगितलंय. मागे कोण आहे? आणि तुझ्या पाठीमागे जो पांढरा माणूस चाललाय तो कोण आहे? तुझा मित्र आहे का तो? हे पिंट्या, मागे वळून बघू नकोस हं. मागून मान काप येतो आणि नाव विचारतो, आणि आपण मागे वळलं ना की तो मान कापतो. आले आले आले. आला आला. हा. चला करायची का सुरुवात? येस येस. हा बाई. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं, मी काय बरं निवडू? शमशेर सिंग बन और डेअर चुन. डेअर. डेअर. मग आता तू मनातल्या मनात सईवर कविता कर आणि आम्हा सगळ्यांना ती कविता म्हणून दाखव. हो, लिहिली. हा नाही नाही, अरे असं अचानक कसं येतो रे? नाही नाही नाही, काहीतरी वेगळं होतं. नाही 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 नाही. हे बघ, थांब ना. डेअर म्हणजे डेअर. आणि खेळातले नियम सुद्धा पाळले पाहिजेतच. हा बोल बोल बोल. हा बोल. ओके 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 ठीक आहे. हा, दोन पक्षी स्वतःभोवती रेशमी जाळं विणतात. समजून उमजून गुंतत जाणं यालाच प्रेम म्हणतात. माणसं सारी ज्या दोघांना वेड्यामध्ये गणतात त्या शहाण्यांचं वेडं होणं यालाच प्रेम म्हणतात. जे रात्रीची चादर ओढून त्याखाली कणतात ते विरहानं हळवं होणं यालाच प्रेम म्हणतात. सूरसख्याचे घेऊन कोणी गाणे गुणगुणतात तेच गाणं व्हावं जिणं ह्यालाच प्रेम म्हणतात. पहिल्या नजरेतच डोळ्यांपुढे तारे मिळमिळतात. सईमुळेच मला कळलं की यालाच प्रेम म्हणतात. वा 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 वा. आता आली का पाळी माझ्यावरती? ठीक आहे, हरकत नाही. मी ट्रुथ निवडतो. ही कसली आली शिक्षा? नाही, आणि तू काय आयुष्यभरच खरं बोलत आलास? काहीतरी वेगळं कर ना दादा. हो दादा मामा, तुम्हाला ट्रूथचा ऑप्शनच नाही. हा, ठीक आहे, हरकत नाही. खरेपणा एवढी बक्कळ हिंमतही आहे माझ्यात. बोला, काय करायचं हिमतीचं काम? दादा, तू आज नाचून दाखवायचं. नाच वगैरे मला काही जमणार नाही. त्या गाला डिनर मध्ये तुम्ही मला जबरदस्तीने खेचून नेलं म्हणून थोडासा ताल धरला एवढंच. हा, अरे दादा, तो ग्रुप डान्स होता, आज तुला सोलो डान्स करायचा आहे. सोलो? हो हो, दादा नाचणार आणि सई गाणार आणि दादा नाचणार. नुसता दादा नाचणार नाही.
सईच्या तालावर मला दादाला नाचताना बघायचंय काय? नाही नाचायला लावू दादा, नाचायला लावू तुला. ठीक आहे सईबाई, तुझी आणि माझी जोडी काय कमाल करून दाखवू शकते हे दाखवते आहे ना. दाखवा कुठलं म्हणते? कुठलं म्हणू? म्हण कुठले? हाँ, मेरी जहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान ए मेरी जहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान. बस थँक्यू दमलो रे बाबा. बस दादा. वा, अरे सई दे. हे बघ, आदित्यने तुझ्यासाठी मस्त कविता केली की नाही, मग आता तू त्याच्यासाठी छान गाणं म्हण. करेक्ट संजय सिंग. ओके, मी म्हणते गाणं. अजीब दास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, मुबारके तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, मुबारके तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए. अजीब दास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम. बोला, काय निवडू? डेअर निवडू का ट्रूथ? मी डेअर निवडतो. सांगा काय डेअरिंग करू? जंगलातून वाघाला पकडून आणू का बर्फाच्या पाण्यात 7 वेळा डुबकी मारू? बोला लवकर. नाही, तुला असं नाही, तुला खरंच काहीतरी हिमतीचं काम सांगायला पाहिजे. खरं बोलणं हेच तुझ्यासाठी डेअर आहे. पण ते ट्रूथ झालं ना. मी तर डेअर निवडलंय. अरे तुझ्यासारख्या थापाड्याला खरं बोलणे डेअरिंगच काम आहे. तू माझ्या एका प्रश्नाचं खरं उत्तर दे. नाही, मी विचारणार. का? मी विचारणार, सांगतो ना. कशाबद्दल? अरे दादा, हे झालं काय? एक मिनिट. या सगळ्यांमध्ये मी मोठा म्हणून खरा माझा मान आहे, म्हणून मी असं सांगतो की आपल्याकडच्या सगळ्यात लहान माणसानी त्याला शिक्षा सांगावी. म्हणजे मी तू नाही मग सई. विचार. बंधू मामा,
विचारू प्रश्न? विचार ना. मी तुम्हाला अगदी सोपा प्रश्न विचारेन, पण त्याचं अगदी खरं खरं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. बंधू मामा, तुम्ही कधी कोणावर मनापासून प्रेम केलं? आणि केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव काय? वो जी बोल दो, मौका है चौका मार दो. आज तक सबके सामने आपने मेरा नाम कभी नहीं लिया. आज दुनिया को बता दो किससे प्यार करती हो. बोल दो जी, कह दो. कहा था ना आपने, आज रात को सबको बता दूंगा. बोल दो जी. मी प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे आदित्य कश्यप. मी माझ्या भाच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि त्याच्यावरच काय, त्याच्या बायकोवर म्हणजे माझ्या सुनेवर, माझ्या भावंडांवर, माझ्या वडिलांवर माझा जीवापाड प्रेम आहे. आणि त्यासाठी मी जगातल्या कुठल्याही गोष्टीचा त्याग करू शकतो. मी आलेच. मैडम जी, आप कौन हो? यहाँ क्यों आए हो? मैं किसी को ढूंढ रही हूँ. किसको ढूंढ रहे हो आप? मैंने बाहर किसी को एक सवाल पूछा था, उसका जवाब यहीं पे कहीं पे है. उसे ढूंढते ढूंढते यहाँ पे आई. आप मुझे सिद्धू बनाना सिखाएंगे? हाँ जी. किती सोपं असतं ना. मी त्यांना विचारलं आणि त्या लगेच हो म्हणाल्या. आपल्याला हवी ती गोष्ट मिळवणं आणि त्याहून जास्त सोपं असतं आपल्याला हवं असलेलं आपलं हक्काचं प्रेम मिळवणं. आणि ते प्रेम आपण मिळवायलाच हवं, ती हिम्मत दाखवायलाच हवी. भाई कमी होता कुछ लोगों में, प्यार तो बहुत होता है पर डर ज्यादा होता है. डर? अरे किस बात का डर? प्यार क्या तो डरना क्या? वो ये सब फिल्मों में होता है, असल जिंदगी में नहीं. पण खऱ्या आयुष्यात एक व्यक्ती असते, आहे, जी तुम्हाला ऑलवेज मदत करायला रेडी आहे. तिच्याकडून मदत घेण्यात काहीही कमीपणा नाहीये. फक्त एकदा तुम्ही मला सगळं सांगा, प्लीज बोला. ठीक आहे, तेही काही बोलत नाहीये
तुम्ही काही बोलू नका आणि मी पण काही बोलत नाही. मी आज रात्री वाट बघेन. उद्या सकाळपर्यंत जर या सगळ्या गोष्टी अशाच चालू राहिल्या ना तर यापुढे मी हा विषय सोडून देईन कायमचा. आणि यानंतर मी तुम्हाला कधीच कुठलेच प्रश्न विचारणार नाही. ब्रीद इन ब्रीद आउट. ब्रीद इन. काही प्रॉब्लेम ब्रीद इन. काय झालं दादा मामा? अगं त्याला जरा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. ते उंचावर आल्यानंतर ऑक्सिजन कमी होतो ना. अरे दादा तुझा इनहेलर कुठे आहे? अरे ते इकडे तिकडे कुठेतरी हार्वेल म्हणून तो हॉटेलवरच ठेवून आलाय. अरे मग आता काय करायचं? मी आणि आदित्य एक काम करतो. आम्ही हॉटेलवर जातो आणि लगेच घेऊन येतो. त्याची काही गरज नाहीये, माझ्याकडे आहे ना. अरे मस्त. हा जोरात तोड. धरून ठेव. ओके ना? प्रिया अगदी देवासारखी आलीस बाई. नाही मामा, मी काही देवभिव नाहीये. तुम्ही तर माझ्या घरचीच माणसं आहात ना. आणि घरच्या माणसांची काळजी घेणं हे माझं आणि केसरीचं कामच आहे. तुम्हाला काही लागलं तर मला लगेच सांगा. ओके? येस. थँक्यू. दादा मामा तुम्ही आता ओके आहात ना? नाहीतर एक काम करता का, तुम्ही रूमवर जाऊन पडता का जरा वेळ? अगं पण तू काहीतरी एवढ्या प्रेमाने खायला बनवलंयस, ते खाल्ल्याशिवाय कसं जाऊ मी? हो एक मिनिट. बघू काय हे घ्या. हो अरे काय काय आहे काय हे? याला सिड्डू असं म्हणतात. हिमाचलची खासियत आहे ही. बा एक तुकडा घेतो बरं का. छान झालं की. चला आता मी घरून झोपतो, पण तू चालू द्या. दादा मामा थांब. हो अरे मी तुला थोडा छातीला बांधतो. बस 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 रे, किती कौतुक त्याला. वास आहे फार मस्त जमलं. आपल्या प्रेमाच्या माणसाने बनवलंय ना, म्हणून चव इतकी चांगली लागते. घ्या ना बंधू मामा, या. आपल्याला आपल्या आयुष्यात एक तरी प्रेमाचा माणूस हवाच. काय वाटतं तुम्हाला? आहेतच ती प्रेमाची माणसं. 3 भाऊ आहेत, आप्पा आहेत आणि तू आणि आदित्य आहेतच. नाही ते तर आहोतच, पण एक आपली हक्काची अशी स्पेशल व्यक्ती, जशी आदित्यसाठी मी आहे, तशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी असं नाही वाटत तुम्हाला? हो असायला हवी होती सुद्धा, पण आता होत्याच नव्हतं म्हणायची वेळ आली. असं का वाटतंय तुम्हाला? आम्हाला नाही वाटत, पण जगाला वाटतं ना तसं. आणि जगाचा तर विचार करायलाच पाहिजे ना. म्हणजे माझ्याकडे बघून माझ्या कोणी प्रेमात पडलंच नाही ना. म्हणजे मी अशिक्षित, दिसायला असा अजागर, आणि लग्न, जेव्हा लग्नाचं वय होतं तेव्हा दादाने लग्न करूच दिलं नाही. मी असाच आता भोट नवरा. पिंट्या मामा, तुम्ही स्वतःबद्दलच असं का बोलताय? अरे मी नाही, या बाहेरच्या जगाने बोलून दाखवलंय मला कित्येकदा. मी फक्त उजळणी करतोय एवढंच. फक्त ती गजानन स्टोअरवाली आहे ना, गज्जी, ती माझ्याशी कधी अशी तुसड्यासारखं बोलली नाहीये. ती माझ्या प्रेमाने बघते, म्हणजे बोलत काही नाही, फक्त बघते. हा आपणही बघायचं आणि आज्ञानं चूक समजून मनातल्या मनात खुश व्हायचं, तेवढाच मनाला दिलासा. भाई मामा, तुम्हालाही असंच वाटतं? नाही, मला असं वाटत नाही. कारण प्रेम ह्या गोष्टीवर माझं अतिशय प्रेम आहे.
खरं तर प्रेम रंग रूप वय काही बघत नाही, पण हे पिंट्याला कोण सांगणार? त्यासाठी प्रेमाची जादू अनुभवावी लागते. आई मामा म्हणजे तुम्ही सुधा सुधा नाव होतं तिचं. कॉलेजच्या गॅदरिंगला आम्ही प्रथम भेटलो. ती भरतनाट्यम सुंदर करायची आणि कविताही छान लिहायची. खरं तर प्रथम दर्शनीच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. नंतर आम्ही कॉलेजच्या नाटकात काम केलं, नवरा बायकोचं, आणि त्यातली पात्र रंगवता कधी एकमेकांच्या जवळ आलं हे कळलंच नाही. मग नंतर दादाचं लग्न झालं. लग्नाला देखील ती आली होती हा, पण ती ओळख घट्ट होण्याआधीच सैल पडत गेली. वंदू गेली. वर्षभरातच दादाचं लग्न मोडकंही झालं आणि माझं आणि सुधाचं लग्न होण्याचं स्वप्न देखील. या घरात स्त्रीने पाऊल टाकायचं नाही हे ठरल्यावर किती दिवस तिला आशेवर ठेवणार होतं. हिमतीनं दादाला कधी सांगता आलं नाही, पण एक दिवस हिम्मत करून तिला सांगितलं की आपण वेगळे होऊया. मला वाटलं ती रडेल चिडेल, पण तिनं तसं काही केलं नाही. ती शांतपणे निघून गेली, इतकी शांतपणे की त्या शांततेचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. कानावर आली ती लग्न करून मुंबई सोडून गेल्याची बातमी. लग्न पुन्हा होऊ शकतं, पण प्रेम नाही. प्रेम हे एकदाच होतं आणि मनातून ते कधीही खोडून टाकता येत नाही. तुमच्या नशिबात जे प्रेम आहे ना, त्याला हातचं जाऊ देऊ नका. कारण माणूस एकटा येतो एकटा जातो, पण कोणी हात धरणार असेल ना तर हा मधला प्रवास सोपा जातो. ऐकलत ना सगळे काय म्हणाले ते? तुम्ही मगाशी प्रेमाबद्दल जे काही बोललात ते खोटं नव्हतं, पण पूर्णपणे खरंही नव्हतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. जी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते, तुमच्या आशेवर जी व्यक्ती जगते, तिचा काय दोष आहे या सगळ्यात? बंधू मामा, तुम्ही आतल्या आत जितकं तुमचं मन मारताय ना, तितकीच ती सुद्धा मरतीये तिकडे. मी आदित्यच्या मागे दापोलीला गेले होते तेव्हा तुम्हाला हळहळ वाटली होती ना खूप. अहो, ती मुंबईहून इथे मनाली पर्यंत आली आहे तुमच्यासाठी. तेव्हा काय परिणाम होतील याचा विचार न करता, जग काय म्हणेल याचा विचार न करता सगळं मनातलं बोलून टाकलं होतं आदित्यला. मग तुम्ही जगाचा विचार का करताय? ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे बंधू मामा. मी हा विषय पुन्हा कधीही काढणार नाही, पण तुम्ही केव्हा तरी खरं बोलाल. ही आशेत जगणारी, तुमच्यावर प्रेम करणारी ती तुमची बायको सुद्धा कदाचित तुमच्या आयुष्यात परत कधी येणार नाही. तेव्हा बोला. तुमचं तिच्यावरचं प्रेम खरं असेल तर बंधू मामा प्लीज बोला. हो, माझं गुलप्रीतवर प्रेम आहे आणि कायमच राहील. गुलप्रीत माझी बायको आहे आणि बिन्नू माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. रंग्यात पकडलेल्या गुन्हेगाराला कधीतरी कबुली जबाब द्यावाच लागतो. मैं लॉर्ड, मैं जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. 14 वर्षापूर्वी एका केस संदर्भात माझी आणि गुलप्रीतची ओळख झाली. आता केस म्हणले की तारखावर तारखा पडतात. तशा तारखा पडल्या, भेटीगाठी वाढल्या. भेटीगाठी वाढल्यानंतर वकील आणि क्लायंटचे संबंध मैत्रीत बदलत गेले. पुरावे शोधून काढणं
एखाद्याची माहिती हुडकून काढणं म्हणजे माझ्या डावाचं मळ. पण गुलप्रीत भेटल्यानंतर माझ्यातला मी मला सापडलो. कुठेतरी असा खोल लपून राहिलेला खट्याळ खुशाल चेंडू हसरा प्रभाकर गुलप्रीतला सापडला आणि तिने तो माझ्या समोर ठेवला. पण दादाची कडक शिस्त, घरातले चाकोरीबद्ध नियम, अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे बंधूला प्रभाकर दिसेनासा झाला. पण गुलप्रीतला प्रभाकर दिसला आणि प्रभाकरला गुलप्रीत दिसली आणि तो तिच्या प्रेमात पडला. आणि एक दिवस अशी जाणीव झाली की या नात्याला सुद्धा नाव द्यायला हवं. तिची माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे असं मी म्हणालो. माझ्याशी लग्न करू शकशील का हा प्रश्न विचारताना मला धडकी भरली. मला गुलप्रीतच्या उत्तराची भीती नाही वाटली. मला भीती वाटली दादाची, त्याच्या कडक शिस्तीची. काही दिवस मी मला स्वतःला आवर घातला. पण प्रभाकर गुलप्रीत शिवाय जगू शकला नाही. आणि मग एक दिवस मला एक सुवर्ण मध्य दिसला. कोणता? घरी आणि घराबाहेर मी दोन आयुष्य जगायला लागलो. प्रभाकरने गुलप्रीतशी लग्न केलं आणि बंधू घरी ब्रह्मचर्य राहिला तर सगळं सोपं होईल. मी सुखी होईन आणि माझी माणसं सुद्धा. बंधू मामा, कुठल्या सुखांबद्दल बोलताय तुम्ही? कोण सुखी आहे? तुमच्या मागे लपत लपत इथपर्यंत आलेली गुलप्रीत मावशी सुखी आहे? तिथे घरी तुमची वाट बघणारा तुमचा मुलगा बिल्लू तो सुखी आहे का? अहो, तुमचे भाऊ सुद्धा आतल्यात दुःखी आहेत, त्यांना हवे तसे साथीदार मिळू शकले नाहीत म्हणून. आणि तुम्हाला तुमचा साथीदार मिळालाय तरी का लपवताय सगळ्यांपासून त्याला? का अन्याय करताय त्यांच्यावर असा? मी कोणावरही अन्याय करत नाही. कोणाला कशाच्याही कमी पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली मी. काहीतरी कमी पडतंच बंधू मामा, काहीतरी कमी पडतंच. जेव्हा तुमच्या बायकोला वाटतं की तुमच्या खांद्यावर डोकं ठेवावं शांतपणे, तेव्हा तुम्ही तुमच्या भावांच्या खांद्याला खांदा लावून घरी उभे असता. जेव्हा तिला तुमचा हात हातात घ्यावासा वाटतो ना प्रेमाने, तेव्हा तुमचे हात या घरातली कामं करत बिझी असतात. तुमच्या मुलाला जेव्हा होमवर्क मध्ये त्याच्या बाबांची मदत हवी असते, तेव्हा त्याचे बाबा या घरातले प्रश्न सोडवत असतात. आणि जेव्हा त्या दोघांनाही तुमच्या खुशीत मिठीत झोपावंसं वाटत असेल, तेव्हा ते तिकडे आणि तुम्ही इथे असे रात्रभर तळमळत जागे असता. आता तुम्हीच सांगा, या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या गुलप्रीत मावशींची आणि त्या छोट्या बिल्लूची काय चूक आहे? काय करायचं त्यांनी? त्याग. कारण जिथे हा त्याग आणि हा शाप कोणामुळे? माझ्यामुळेच ना. तुझा काय संबंध त्याच्याशी? नाही कसा? अरे मामा, माझाच तर संबंध आहे ना. या सगळ्याला मीच तर कारणीभूत आहे. माझे आई बाबा लवकर वारले, त्यामुळे मी ब्रह्मेंच्या घरात आलो. माझ्यामुळे दादा मामा आणि सिंधू मामी मधला वाद टोकाला गेला. माझ्याचमुळे तिला घरातनं हाकलून दिलं आणि दादा मामाने त्या घरामध्ये सुनेशिवाय दुसरी कुठलीही स्त्री येऊ शकणार नाही असं जाहीर केलं. या सगळ्याला कोण जबाबदार आहे? फक्त आदित्य कश्यप. आधी बेटा तू नाही मामी, आजपर्यंत माझ्या मामांनी माझ्यासाठी खूप त्याग केले. त्या विचाराने मी दबला गेलो होतो. आज मला कळतंय की माझ्यामुळे तुमचं आणि बिल्लूचंही बळी जातोय. या जगात मीच नसतो ना, तर या सगळ्यांचा सगळा त्याग, सगळे त्रास, सगळे प्रॉब्लेम सगळं एका फटक्यात नाहीसं झालं असतं. आदित्य, बघितलं, मी तुला सांगितलं नव्हतं.
आपल्याबद्दल सांगितल्यानंतर सगळं बिघडून जाईल. माझ्यापासून माझा भाचा 4 पावलं दूर गेला. काही दिवसांनी माझं कुटुंब माझ्यापासून पाठ फिरवेल. एकमेकांच्या जीवाला जीव देणारी माझी भावंड एकमेकांच्या जीवावर उठतील आणि प्राणापलीकडे जीवापाठ जपलेलं ब्रह्मेंचं घर मोडकळीला येईल. असं काही होणार नाही. मामा, अरे आजपर्यंत खूप केलंय तुम्ही. खूप भोगलंय, खूप सोसलेत, खूप त्याग केलाय. आता माझी टर्न. आता आपल्यात काही बिघडणार नाही, उलट नव्याने घडणार आहे. कुणी कोणापासून दूर होणार नाही, उलट जास्त जवळ येणार आहे. हे ब्रह्मेंचं घर मोडकळीच निघाल्यावरचा विचारही करू नकोस तुम्हाला. हे घर खऱ्या अर्थानं उभं करू, आपल्या घरच्यांबरोबर. आम्ही वचन देतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता यापुढे तुम्हाला एकत्र आणण्याची, तुमच्या भावांची समजूत घालण्याची आणि गुलप्रीत मावशींना ब्रह्मेंची सून म्हणून कायमचं वसंत स्मृतीमध्ये आणण्याची जबाबदारी आमची. तुम्ही खूप खूप त्याग केला माझ्यासाठी. तर त्या प्रत्येक त्यागासाठी तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला सुख येणं गरजेचं. ते सुख आम्ही आणू. मुंबईला परत गेल्या गेल्या आम्ही हे काम सुरू करू. तोपर्यंत गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे ऍडव्हान्स मध्ये वेलकम टू दी ब्रह्मे फॅमिली.